धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होते। त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे। मतदारसंघातील सुमारे 1969 मतदान केंद्रांवर साहित्य वितरण करण्यात आले। उद्या धुळे पार्लमेंटरी लोकसभेचं मतदान आहे। त्याकरिता पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। आपल्याकडे जवळजवळ 80% अधिकारी आणि अंमलदार यांना आपण लावण्यात आलेला आहे। मध्य प्रदेशून आपल्याकडे जवळजवळ 1000च्या वर होमगार्ड्स आलेले आहेत। आपल्याकडे केरळमधून 3 आर्म्ड कंपन्या आलेल्या आहेत आणि आंध्र प्रदेशमधून 1 आर्म्ड कंपनी, अशा 4 कंपन्या आपल्याकडे आहेत। आणि आपण या अनुषंगाने पोलिंग बूथ, त्याचप्रमाणे सेक्टर पेट्रोलिंग, पोलीस स्टेशन पेट्रोलिंग, RCPs आपण मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे। प्रत्येक अधिकाऱ्याकडे आपण एक स्ट्रायकिंग फोर्स ठेवलेला आहे। याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त लावलेला आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे धुळ्याचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। पाहूयात। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्या निवडणूक प्रक्रिया संपन्न होत आहे। यासाठी धुळे शहरातील जेल रोड या परिसरामध्ये कर्मचाऱ्यांना साहित्याचे वितरण या ठिकाणी करण्यात येत आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 1969 मतदान केंद्र आहेत। या मतदान केंद्रांवरती साहित्याचे वितरण आज करण्यात येत आहे। 752 वाहनाद्वारे या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना हे नेण्यात येणार आहे आणि मतदान प्रक्रिया संपूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना पुन्हा या ठिकाणी आणण्यात येणार आहे। साधारण या ठिकाणी उद्या दिवसभरामध्ये साहित्याचे वितरण केलं जाणार आहे। आज दिवसभरात हे साहित्य संपूर्ण केंद्रांवरती पोहोचतील। कर्मचारी त्या ठिकाणी सर्व साहित्य हे लावून ठेवतील। त्यानंतरच उद्या सकाळपासून 7 वाजतापासून मतदान प्रक्रिया ही संपन्न होणार आहे। धुळे शहरातील जिल्हा प्रशासनाच्या वतीने जयंत तयारी यासाठी करण्यात आलेली आहे। तुषार परदेशी, महाराष्ट्र न्यूज, धुळे।